बैठकाचा केला, बैठकांचं सत्र केलं, तर त्याच्यामधून हे निष्पन्न करायचं होतं आपल्याला, की आपल्या जिल्हा स्तरावरती ताकद किती आहे आणि संघटन मजबूत कसं होईल. पण बाबा आता ज्या वेळेला एक दीर्घकालीन लढा लढायचा असतो, जसा आज जरांगे पाटलांचा होता किंवा इतर आंदोलनामध्ये आपण अण्णा आंदोलनाच्या वेळेस बघितलं, तर ते जसं आंदोलन पुढे जातं, तर तसं प्रशिक्षणार्थी बांधव किंवा ज्यांच्यासाठी आंदोलन आहे त्यांची संख्या वाढायला पाहिजे. पण इथं मात्र उलटं होतंय. मग हा जो झोपलेला, गबाळलेला आमचा प्रशिक्षणार्थी आहे, हा खरंच गबाळलेला आहे, की याने झोप घेतलेला आहे. झोपेचं सोंग घेतलेलं आहे. कारण की जो झोपलेला असतो त्याला उठवता येतं. तर मी तुम्हाला सांगू का, मी जेव्हा 36 जिल्ह्यात दौरा केला आणि ती दौरा करत असताना प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1000, 2000 आकडा जो होता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणाचा होता. मला अपेक्षित होतं, की प्रत्येक जिल्ह्यातून 200 तरी येतील. मला अपेक्षित होतं 200 तरी त्या ठिकाणी येतील. 200 लोकं जर त्या ठिकाणी कनेक्टेड होतील, पण 200 लोकं जर त्या ठिकाणी उपस्थित होतील, ह्या जेव्हा गोष्टी होत असताना सर, की मला एकच सांगायचं आहे, की महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे जेव्हा मी धाराशिव जिल्ह्यातून सुरुवात केली, लातूरला गेलो, अ, नांदेडला गेलो, हिंगोली गेली, परभणी गेली, त्यानंतर बीड झालं, जालना झाला, बुलढाणा झाला, अकोला झाला, अमरावती केली, यवतमाळ झालं, चंद्रपूर झालं, गडचिरोली झाली, नागपूर झालं, वर्धा झाला, वाशिम जिल्हा पूर्ण केला. ह्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर आकडेवारी पाहता, तर ती खूप मोठ्या प्रमाणातली आकडेवारी साहेब होती त्या ठिकाणची. एवढ्या मोठ्या प्रमाणातली आकडेवारी होती. मी प्रत्येक जिल्ह्यामधून 200 मुलं अपेक्षित धरले होते, की 200 मुलं जर अपेक्षित धरले, तर 36 गुणिले 200 केले तर 6000 7000 चा आकडा त्या ठिकाणी होऊन जाईल. आणि दुसरा मी प्लस पॉइंट काय धरला होता, की ज्या जिल्ह्यामध्ये मी वास्तव्य करतोय, त्या जिल्ह्यामधला आकडा 3400 होता. कोल्हापूर जिल्ह्यातला आकडा 4000 होता. सातारा जिल्ह्यातला 6000 आकडा होता. सातारा जिल्ह्यामध्ये 3,000-3,500 आकडा होता. ह्या जिल्ह्यातून जे स्थानिक आहेत, त्या प्रत्येक जिल्ह्यातून 1500च्या गणनेमध्ये जर माणसं आली, तर त्या ठिकाणी आपलं कुठेतरी जे आंदोलन आहे, त्या आंदोलनाला कुठेतरी एक दिशा ठरून जाईल. आज जर जरांगे पाटलाच्या माध्यमातून पाहतं गेलं, तर त्यांनी जो उठावा केला, संघर्ष केला किंवा ज्या गोष्टी पाहिल्या, तुम्हाला हे पण बघायला मिळालं असेल, की तिथं अजून एक गोष्ट तुम्हाला मला आवर्जून सांगावीशी वाटते, की एवढं मोठं आंदोलन त्या ठिकाणी होतंय. लाखाच्या गणनेमध्ये मंडळी तिथे येतात. पण त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी ते आंदोलनस्थळी भेट देत नाहीत. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हैदोस अ, अ, एक उद्रेक प्रत्येक माणसांचा मनामध्ये दिसतोय. म्हणजे प्रत्येक माणसांच्या मनामध्ये एखाद्या गोष्टीची आपल्याला अपेक्षा आहे, ते पूर्ण करण्याचा पूर्णपणे, परिपक्वपणे प्रयत्न करत असताना, अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी उपस्थित राहत नाहीत सर. आणि आपण जेव्हा सांगलीमध्ये आंदोलन करत असताना आपल्यातली काही मंडळी त्या ठिकाणी म्हणतात, की मुख्यमंत्री झाल्याशिवाय तुम्ही उठायचं नाही. उपमुख्यमंत्री झाल्याशिवाय उठायचं नाही. ही भूमिका त्या ठिकाणी एखादी गोष्ट खारा समुद्र गोड करीन, आकाशाला पायऱ्या करीन, सोन्याला सुगंध आणेन. ही जर भूमिका आम्ही जर धरली, तर ते कसं शक्य होईल सर? तर आपल्याला जे फ्लोर कसा आहे, वातावरण कसं आहे, त्या पद्धतीने जर आपण गेलो, तर 100% पुन्हा एक वेळ आज आंदोलनाच्या दिशेतून आंदोलन काय करू शकतं, कशा पद्धतीने करू शकतं किंवा ताकद काय सांगू शकते, हे जिवंत उदाहरणं आज माननीय श्री जयंत पाटलांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राने याच देही, याच डोळा बघितलेला आहे. माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे, की आपण महाराष्ट्रातील युवा प्रशिक्षणार्थी माझ्याकडे फोन केल्यानंतर अपेक्षा काय असणार, की बाबा एकनाथ शिंदेची मीटिंग काय झाली? तुम्ही एकनाथ शिंदेला त्यांना सांगा, की आम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवरती घ्या. आम्हाला असं करायला सांगा, आम्हाला तसं करायला सांगा, हे करायला सांगा, ते करायला सांगा. मी काय मोबाईल नंबर ब्लॉकच करून टाकले. ही परिस्थिती कधी निर्माण होते? तुम्ही घरीच बसून बोलता. तुम्ही आला होता का? आलो होतो. कुठं होता? मी बाहेरच होतो, भेटून गेलो निघून. अच्छा, फोनवर मग गाईड हे करतात परिस्थिती ना. फोनवर गाईड करणारे बरं. काही असतील, "बाबा तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटा." बाबा म्हणजे काय, बाबा ते काय गावचे सरपंच आहेत जसे, गेले की भेटले त्यांना साहेब सकाळी. एकनाथ शिंदे साहेबांना भेटण्याच्या टायमाला भागवत कबाडे सर होते माझ्यासोबत. पवन भट होते. त्यानंतर प्रधान म्हणून एक प्रशिक्षणार्थी त्यांची पत्नी होते, त्यांच्या पत्नी आहेत. ते तिथे होते. पावसात भिजत आम्ही थांबलो साहेब तिथं. रात्र मुक्काम केला तिथं गाडीमध्ये. ते कुठं आहेत, आम्ही कुठं आहे हे माहीत पडलं नाही. ह्या सगळ्या गोष्टी जर पाहता, तर मला आपल्याला काय सांगायचं आहे, की